पवार साहेबांनी एक वेगळा संदेश दिला, त्याबद्दल काय सांगाल की जाती पवार एकोपा राहिला पाहिजे? पवार साहेबांनी स्पष्ट संदेश दिला की महाराष्ट्रातला जातीय सलोखा बिघडवला जातोय, जी सामाजिक वीण आहे, जी शतकं सांभाळली, म्हणजे शिवरायांच्या काळापासून आजपर्यंत इथला जातीय सलोखा कधीही बिघडवू दिला नाही. म्हणजे शिवरायांच्या तोरण्यावरती किल्ला लावला तेव्हापासून त्यांच्याबरोबर असलेले सवंगडी हे सर्व जातीय धर्मी होते. म्हणजे नावी होते, कोळी होते, सगळे 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 धनगर होते, आणि सगळ्यांनी मिळून ह्या महाराष्ट्र धर्माची स्थापना केली होती. महाराष्ट्र धर्मच वेगळा आहे, त्या धर्माला तडा जाताना दिसतोय ना, आणि तो व्यवस्थित राजकीय दृष्ट्या सुरुंग पेरला जातोय, आणि तो नजरेसमोर आणण्याचं काम पवार साहेबांनी व्यवस्थित करून दिलं तुम्हाला की करू नका, महाराष्ट्राची हानी होते. हे बघा, पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की निवडणुकीतला हार जीत होत राहील, पाहिजे ती किंमत मोजायची तयारी ठेवा, पण महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला तडा जाऊ देऊ. त्याच्यापेक्षा मोठं काय सांगावं नाही त्यांनी. कुठलीही राजकीय किंमत मोजा, आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कधी मराठ्यांमध्ये वाद लावा, कधी ओबीसीमध्ये वाद लावा, तर कधी धनगरांना भडकवा, तर कधी वंजारी समाजाला हातात धरा. हे धंदेच चुकीचे आहेत. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणार आहोत की नाही? कुठे गेली औरंगजेबाची कबर? विसरले? फक्त अधिवेशनापुरती आठवली होती. कुठे गेला झटका आणि ते काय झटका आणि काय हलाल? कुठे गेलं? म्हणजे फक्त इथे मुख्य विषय जागा झाला की तुम्हाला सामाजिक विषयाला आग लावायची आणि महाराष्ट्र अस्वस्थ करून टाकायचा. आज तुम्ही ओबीसी समाजाला अस्वस्थ केला, आणि कोणाला काय मिळालं हे तर शोध कार्य करावं लागेल. हे बरोबर नाही जे काय चालू आहे ते. बीडचा मुद्दा पण चर्चेमध्ये आला. पवार साहेबांनी आपलंही नाव घेतलं भाषणामध्ये. बजरंग अप्पाकडे आपण बघून बोलायला नको होतं. नेमकं काय काय नाही, त्यांचा संदर्भ काहीतरी मला समजलं नाही की काय. मी बोलताना म्हटलं की मराठा समाजाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाचं काय गेलं ना, इथलं ह्याला कळतं ना, इथलं ह्याला कळतंय. एवढंच बोललो होतो. ह्याच्यापेक्षा मी काय वेगळं बोललो नाही. त्याच्यामुळे संदर्भ कुठे, माझा तर संदर्भ कुठेच चुकलेला नाही. म्हणजे ऐकण्यात गैरसमज झाला की काय? नाही, गैरसमज वगैरे काय नाही. म्हणजे त्यांना कदाचित म्हणजे त्यांच्या मनात काय होतंय मला काय, म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांच्या मनात काय होतं, पण माझा काही कुठे संदर्भ चुकला आहे असं मला तरी वाटत. उद्या असं एक साधारण कसं असतं की माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते तेवढ्या सगळ्यांची मी नावं घेत गेलो. म्हणजे मी कधी निलेश लंकेचं नाव घेतलं, तर मी ते पाल कळबंडेचं नाव घेतलं त्या जालन्याच्या, नंतर मी जयंत पाटलांचं 2-3दा नाव घेतलं, असं सगळ्यांची नावं मी घेतली. म्हणजे त्याच्यात कुठेही असा जातीय किंवा असा माझा कुठला उद्देश होता अशातला काही हे नाही. आता साहेब आहेत ते, त्यांच्या मनात काय असेल हे मी सांगू शकत नाही. पण माझा कुठलाही म्हणजे मी आता व्हिडिओ 4 वेळा बघून आलो की नेमकं काय झालंय, तर त्याच्यात कुठेही तसं काही दिसत नाही आहे. म्हणजे आपणही तो व्हिडिओ लावू शकता आणि बघूही शकता. उद्या मोर्चात आपण असणार, मग मी आलोय कशाला नाशिकला. काय मोर्चातनं काय संदेश द्यायचा? नाशिकमधनं शेतकरी आंदोलन पेटलं की ते उभ्या महाराष्ट्रात जातं, हा नाशिकचा इतिहास आहे. म्हणजे शरद जोशींचं आंदोलन आणि तेव्हाचे प्रल्हाद पाटील कराड ही जोडी, ही कदाचित महाराष्ट्रातल्या तरुणाईला माहीत नसेल, पण माझ्यासारख्या, म्हणजे मी आता स्वतःला तरुण नाही समजणार, पण मी चळवळीतला आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे तेव्हाचे माधवराव बोरस्ते, तेव्हाचे प्रल्हाद पाटील कराड, तेव्हाचे शरद जोशी, आणि तेव्हाचं इथलं आंदोलन, आणि तेव्हाची लोकसभेची निवडणूक ही आठवून बघा, मग आपल्याला कळेल मुरलीधर माने जिंकले होते आणि किती मतांनी जिंकले होते. साहेब, उद्या आपला उद्याचा मोर्चा असेल किंवा 2 दिवसांपूर्वी झालेला ठाकरे मनसेचा मोर्चा असेल, त्यामुळे कुठेतरी टीका होऊ लागली की निवडणुका जवळ आल्यामुळे मोर्चे काढतायत अशा पद्धतीचे. टीकाकारांना टीका करणं हे काम आहे ना त्यांचं, त्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलंच पाहिजे असं थोडी असतं.